मालेगाव तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात पंचनाम्यांना सुरुवात. तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी यांची तालुकाभर पाहणी सुरू. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजी महाराजांना नुकसानीची पाहणी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी. बंजारा समाजाचा यवतमाळच्या पुसदमध्ये मोर्चा. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी. मोर्चात गोरसेना आणि सकल बंजारा समाज सहभागी. सिल्लोडला मुसळधार पावसाचा फटका. 16 गावात 20,000 हेक्टरवर नुकसान. 7 जनावरांचा मृत्यू. चंद्रपुरात पुन्हा मुसळधार पाऊस. कापूस, धान पीक संकटात. सततच्या पावसामुळे नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ. पावसामुळे पैठणच्या करंजखेडा शिवारात मोठं नुकसान. फुलशेतीला पावसाचा फटका. शेतकरी हवालदिल. अतिवृष्टीनं घास हिरावला. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना छत्रपती संभाजीराजेंचा मदतीचा हात. मात्रेवाडी येथे भेट देत केली 1 लाखांची मदत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.